आंबवणे संघ म्हणजे एकाच गावातील दोन संघांमध्ये लढत आपण पाहणार आहोत. बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि बिग बॅटल मध्ये कोण विजयी ठरेल हे देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. नक्कीच पाहूया. आपण पाहतोय ऐतिहासिक मैदान, तपस्या मैदान आणि त्याच्यामध्ये डीबीएन लाईव्हचं प्रेक्षेपण देखील आपण पाहायला भेटतोय. चला सर डीबीएनचं तर भरपूर नाव मोठं आहे, कारण आतापर्यंत झालेल्या विरारमध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आहेत त्या सगळ्या डीबीएनने हँडल केलेल्या आहेत आणि डीबीएनच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना या मॅची बघायला मिळतात. त्यामुळे डीबीएनचे सुद्धा विशेष आभार. दोन बॅटर आपण पाहतोय. एक साइडला रोशन पाहतोय, दुसऱ्या साइडला आपण संदीप यांना पाहतोय. ओ पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केले. हात समांतर करून पंचांनी सांगितले एक अतिरिक्त धाव इकडे वाईटच्या स्वरूपामध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतंय. कृपया मॅची आपल्या ह्या लाईव्ह आहेत त्याच्यामुळं आरसीसी आंबवणेचे फलंदाजी क्षेत्ररक्षण आहे आणि आंबेडकर नगर आंबवणे यांची फलंदाजी आहे. पहिल्यांदाच बघायला मिळते मला आंबेडकर नगर आंबवणेची फलंदाजी. बघूया हा उंच फटका उडला, बघूया झेल होतं का नाही. वन बॉस जोपर्यंत फील्ड करतात तोपर्यंत एक चोरटी धाव घेतले ते आंबेडकर नगर आंबवणे संघाने. खाता खोलतायत. किती नक्कीच वाईट बॉलने श्री गणेश झाला, परंतु त्याच्यानंतरचे दोन चेंडू हाताळताना आपल्याला चांगला गोलंदाज पाहायला भेटतोय. तुम्ही इकडे लक्ष द्या, ते जाऊ दे. पहिला वाईट, दुसरा पुढचा चेंडू हा उंच उडालेला फटका आणि चाललाय स्क्वेअर लेगच्या वन बाउन्स टू बाउन्स करून चाललाय सीमारेषा पार चौकार किंवा सुमधुर संगीत डीजे. आर्यन आंबवणे संघाचा हुकमी गोलंदाज आर्यन. बघूया आपल्या संघाला क्षेत्ररक्षण सजवलंय त्यानुसार गोलंदाजी करतात का ते. आर्यनचा हा पुढचा चेंडू हा ऑफ साइडला टाकलेला, पुन्हा जेलची संधी होती आणि तिथे पॅकर आपले प्रमोद कडून या अपेक्षा नाही आहे, कारण प्रमोदने ड्राय मारली पाहिजे होती आणि हा कॅचेस विन द मॅचेस बोलतात तसा त्यांना पॅकर कडून या अपेक्षा. नक्कीच आज दोन मित्रांमध्ये बॅटल नक्कीच रंगणार आहे. कोण धावा जास्त करेल ते बघणं योग्य राहणार आहे, कारण एक साइडला सुजित तर दुसऱ्या साइडला आपण प्रमोद. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पम्या नावाने प्रसिद्ध असलेले आपले साथी क्रिकेटर म्हटलं जाईल, कारण की यांच्यासोबत बरेच टुर्नामेंट खेळलेलो आहे आणि खरं चांगली फलंदाजी यांच्याकडून देखील पाहायला भेटलेली आहे. तेच दोन्ही बॅटर आपल्याला नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. परंतु इकडे चला सर्व संघांना विनंती असेल की पंचांनी विचारल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. लक्षात ठेवायचं आहे. बॅट चेंज असेल, पाणी द्यायचं असेल, कुठल्याही प्रकारचं काही काम असेल तर मैदानामध्ये कोणीही जायचं नाहीये. कुठे ऋषांचा पुढचा चेंडू रोशन याला. मध्यम गती गोलंदाज ऋषांत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि हा टाकलेला अवांतर धावेसाठी वाईडचा इशारा. अंपायर आत खोलतायत. गोलंदाजी भरकटताना दिसते. त्यांना कमबॅक करावं लागेल आंबवणे संघासाठी. ऋषांत एक नावाजलेला गोलंदाज. पालेगाव मध्ये झालेल्या टुर्नामेंट मध्ये एक जवळपास
एकाच ओव्हरमध्ये 3-4 विकेट घेणारा हा गोलंदाज. बघूया पुढचा चेंडू पुन्हा टाकलाय त्याने आणि हा उंच उडलेला फटका हवेत आहे. बघूया. नो मॅ नो 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 बोलतात ना, हातात होती कॅच आणि गोलंदाजाने प्रयत्न केले परंतु त्याला साथ लाभत नाही ती क्षेत्ररक्षणाची. आणि प्रणित त्याच्या बॉलवर गेला होता आणि झेल सुटला. रोशनची फलंदाजी बघायला मिळते आपल्याला डीबीएनच्या माध्यमातून. रोशनचा पुढील चेंडू रोशन याला हा चांगला चेंडू टाकलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते रोशनला. कमबॅक करताना दिसतोय तो रुशांत आंबवणे संघासाठी. क्षेत्ररक्षक तितक्याच चपळतेने उत्कृष्ट थ्रो केला त्यामुळे त्याला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल रोशनला. पुढचा चेंडू रुशानेचा संदीपसाठी. संदीप एक नावाजलेला बॅट्समन आहे आणि त्याचा प्रेशर पडतोय तो हा रुशानवर. पुन्हा एक धाव अंतर धाव वाईडच्या स्वरूपात. सकाळचं सत्र दुसरी मॅच आंबवणे आरसीसी आंबवणे विरुद्ध आंबेडकर नगर आंबवणे. एकाच गावातले सर्व खेळाडू या महासंग्रामामध्ये उतरताना. पुढचा चेंडू रुशानेचा स्लोअर वन आणि फलंदाज बाद. पहिली विकेट पडते ती आंबेडकर नगरची. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. कर्णधार आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करताना आणि त्याचा फळ मिळतोय रुशानला. पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि त्या संदीप आउट झाला ना. संदीपची जागा घेण्यासाठी आलाय तो शुभम. शुभम ही तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. बघूया आंबेडकर नगर संघासाठी किती धावसंख्या उभारू शकतो तो. रुशान वेगवान गोलंदाज आणि हा ऑफसाईडला टोलवलेला फटका. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. संत स्वरूपात चाललेला हा आंबवणे गावचा सामना. रुशाद हायटेड आणि गोलंदाजी मार्कवर. बघूया पुढचा चेंडू आणि हा पुन्हा स्लोअर वन. गोलंदाजाने बीट केलंय बॅट्समनला दोन दोन चेंडू मध्ये आणि हे षटक संपलंय. या षटकानंतर धावसंख्या पोचते ती आंबेडकर नगरची 13. प्रथमचा सुंदर सुंदर चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि या निर्धावचे सांगता झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली आंबेडकर नगरची. सुशांत कर्णधार आणि सुशांत आपल्या भात्यातून एक एक गोलंदाज घेऊन येतोय आपल्या संघासाठी. हा पुन्हा स्लोअर वन चाललेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने पहिला एक धावेसाठी.
स्ट्राईकला रोशन. रोशनने आतापर्यंत आंबेडकर नगरचा संघ सांभाळलाय, त्याची धुरा सांभाळले. बघूया ही इनिंग्स कुठपर्यंत चालते. प्रथमचा चेंडू ऑफ साईडला टाकलेला, पुन्हा एकदा बीट केलाय रोशनला. सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना बघायला मिळत आहे प्रथम कडून. आणि धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 14. दुसरं षटक चालू आहे, धावसंख्या स्थिरावलेली. प्रथम प्रथम बघूया प्रथम काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंच हवेत आहे चेंडू, बघूया काय होतंय. आणि हा झेल झेल बाद. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. प्रथम विकेट दिले आपल्या प्रथम गोलंदाजीमध्ये. आणि गणेश त्याची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो सनी. आताच डीजेने गाणं लावलं होता, करू नको मस्करी. मस्करी करायची नाही, कॅश वाली तर मस्करी केली तर तुमची मस्करी होणार आणि त्याचा फायदा हा फलंदाजाला होणार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची अंपायरने हात खोललेत वाईडच्या इशारा. वाईड अवांतर धाव, थोडा ऑफ साईडला चेंडू. आतापर्यंत चाललेले सामने उत्कृष्ट चाललेत पंचक्रोशी चषक मध्ये. पुढील होणारा सामना आहे तो माहू वर्सेस नारगोळी. दोन्ही कर्णधाराने टॉस साठी यायचंय. सुंदर सुंदर हा बाउन्स बघायला मिळाला प्रथम कडून. आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पोहोचले ते 15. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल आता या आंबवणे संघासाठी, आरसीसी आंबवणे संघासाठी केलेली ते प्रथमने. धावसंख्या रोखून ठेवली, अक्षरशः फलंदाजांना एकाच जागेवर उभा करून ठेवला. पुढील आणि अंतिम षटक. प्रणित पुढील चेंडू. आणि कप्तान सुशांतने चेंडू सोपवलाय तो प्रणित कडे. प्रणित एक ऑलराऊंडर आरसीसी आंबवणे संघाचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि हा टाकलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि हा पहिलाच बॉल, सुंदर बॉल टाकलेला बॉल, पण धाव काय रोखू शकली नाही. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली 16वर. 16 धावसंख्या ही आंबेडकर नगरची. आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यामध्ये 50-50 धावा करत आल्यात. आणि हा सामना थोडा संत गतीने चाललाय. धावसंख्या त्यांना वाढवावी लागेल आपल्या संघासाठी. प्रणितचा ला सामना करतील दिसानी. आणि हा पुढचा चेंडू प्रणित याचा स्लोवर वन, एका धावेसाठी समाधान मानावं लागेल. गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा होतोय तो आंबेडकर नगर संघाला. जिथे एक धाव होती तिथे मस्करी झाली आणि हा क्षेत्ररक्षकाकडून मस्करी. म्हणजे बघायला गेलं तर मगाशी त्याने गोलंदाजी चांगली केली होती प्रथमने, परंतु इथे क्षेत्ररक्षण गच्चाळ पाहायला मिळाला. प्रणित आतापर्यंत उत्कृष्ट असा चेंडू हाताळताना दिसतोय. गोलंदाजांना त्याने रोखून ठेवला होता, परंतु जेव्हा फायदा मिळालाय आता तो फलंदाज. आणि हा उंच टोलेला फटका, बघूया काय होत आहे. हवेत आहे आणि हा 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला अंदाज मिळाला नाही आणि हा त्याचा अंदाज चुकला. जाऊया डीजेकडे चौकाराकडे.
धन्यवाद धन्यवाद. माऊ संघ आणि नारगोले संघ टॉससाठी यायचा आहे. आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते. पुन्हा एकदा हात खोललेत आणि हा बघूया पुन्हा एकदा उंचवलेला फटका आणि कॅच घेतलाय तो निलेशने. विशालने कॅच घेतलाय. आपल्या संघाचा कर्णधार विशाल सुशांत. मगाशी चुकी झाली होती ती मला वाटतं कर्णधाराकडून. सुशांत मगाशीच जर घेतला असता तर कमीत कमी 4 धावा वाचल्या असत्या. आंबेडकर नगर संघाला आपल्या धावसंख्या वाढवाव्या लागतील जर या टुर्नामेंटमध्ये आपल्याला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. प्रणितने आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला प्रणितकडून. आणि आत्ताच सनी आऊट झालाय आणि सनीचे धुरा सांभाळण्यासाठी आलेला तो फलंदाज सुनील. स्लो R1 आणि बॅट्समन बीट. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या पोचते 22. 22 धावांचा 22 धावा बनवलेल्या आहेत म्हणजे 23 धावांचा टार्गेट करायचं. अल्पेश सर काय सांगाल तुम्ही आता म्हणजे पहिल्या बघितलं तर 50-50 धावा होतं त्याने आता या RCC ने त्यांना 22 धावे रोखलेलं आहे. काय सांगाल? नक्कीच थोडीशी कुठेतरी धावसंख्या आपल्याला कमी होताना पाहायला भेटते आंबेडकर धन्यवाद. नगर आंबवणे अल्पेश संघाकडून. एक मिनिट. आत्ता झालेला टॉसमध्ये नारगोली संघ टॉस विन झालेला आहे. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागलेला आहे. काय असेल आपलं डिसिजन? क्षेत्ररक्षण. पहिलं क्षेत्ररक्षण घेताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारू देऊ शकता? 4 ओव्हरला 30-35 पर्यंत ठेवू. असे कोणता गोलंदाज आहे की ज्याच्यावरती आपला भरोसा आहे आणि त्याला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून आपण इथे उतरणार आहोत? क्रिश, सिद्धेश, बंड्या. ओके, धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. नाणेफेकीचा कॉल आपल्या विरुद्ध बाजूने लागलेला आहे आणि आपलाच संघ आहे नारगोली संघ. काय असेल आपली टीम प्लॅनिंग? टीम प्लॅनिंग म्हणजे आम्ही पण 4 ओव्हरला टार्गेट असेल आमचा 50+ टार्गेट असेल करण्याचा. बघूया आता ओपनिंगला अनिकेत वगैरे आहे चांगले फॉर्ममध्ये आहे थोडा. बघूया 50+ टार्गेटचा असेल आमचा. ओके, धन्यवाद. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आभारी. स्पर्धेला दोन्हीसाठी शुभेच्छा आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं. अल्पेश सर. नक्कीच 2 संघांमध्ये लढत देखील पुढे पाहायला भेटणार आहे. एक साईडला माहू संघ भेटणार आहे तर दुसऱ्या साईडला नारगोळी संघ भेटणार आहे. परंतु हा सामना आपण पाहतोय RCC आंबवणे विरुद्ध आंबेडकर नगर आंबवणे संघ. कुठेतरी धावा कमी पाहायला भेटत आहेत. परंतु RCC संघ म्हटलं ना तर बरेच दिवसांनी मला पूर्ण संघ पाहायला दिसतोय. प्रमोद असेल, पिंट्या असेल, त्याच्यानंतर सुजित असेल, म्हणजे 3 मातंबर खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत. हे तिन्ही प्रमोद म्हटलं तर मोरेगावसाठी खेळलेला आहे. तर पिंट्या म्हटलं तर तो मनवेलपाडासाठी देखील खेळलेला क्रिकेटर आहे. हां, सध्या डोंबिवलीमध्ये झालं आहे परंतु मनवेलपाडा गावासाठी खेळताना मी त्याला बरेच वेळा पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सुजित शेडगेला देखील मोरेगाव संघासाठी बिलॉंग करताना मी बरेच वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे 3 मातंबर खेळाडू आहेत. म्हणजे कुठेतरी धावसंख्या मला कमी असायला कमी दिसते. परंतु खेळ आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतो आणि काही घडू शकतो. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. म्हणजे एक म्हटलं ना आंबेडकर संघाला एक चुनौतीवरी आहे. तुम्हाला चांगली गोलंदाजीने अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल जर का या सामन्यांमध्ये टिकून राहायचं असेल. प्रयत्न असेल तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील, तुम्हाला रन थांबवावे लागतील, तुम्हाला डॉट बॉल हाताळावे लागतील. चला लगेचच फील्ड सेट करायचे. आंबेडकर नगर संघ आपणास विनंती केली जाते लगेच फील्ड सेट करायचे. नक्कीच आपण पाहतोय प्रणित यांना पाहतोय. त्याच्यानंतर आपण रुशान यांना पाहतोय. म्हणजे 2 बॅटर आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही बॅटर आपल्या पंचकृषी असेल किंवा आपल्या जिल्हा आणि तालुका स्तरावरती नाव कोरलं गेलंय असे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. प्रणित पांढरे म्हटलं तर खरोखरच वारंवार ह्या खेळाडूला मी लहानापासून बघतोय आणि चांगली फलंदाजी देखील त्याच्याकडून एक्झिक्यूट होताना पाहिलेली आहे. आणि कुठेतरी मी त्याला असं देखील पाहिलेलं आहे
प्रत्येक चेंडू लेग साईडला मारताना मी त्याला पाहिलेलं आहे. परंतु आता थोडंसं कमबॅक केल्यानंतर आपल्याला चारही साईडला खेळताना देखील आपल्याला पाहायला भेटतो. तोच प्रणित आपल्या समोर येणार पिंट्या नावाने प्रसिद्धी. वृषाल विरुद्ध चला आंबेडकर संघ वारंवार विनंती केली जाते जास्त वेळ घ्यायचा नाहीये आणि दुपारचं सत्र आहे. सर्व क्रिकेट प्रेमी तसेच सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती असेल जास्तीत जास्त पाणी पिया, कारण तुम्हाला थंड पाण्याची इकडे सेवा केली गेलेली आहे. नक्की थंड पाणी जास्तीत जास्त पिया. सर्व खेळाडूंना विनंती केली जाते जास्तीत जास्त तुम्ही आपलं तोंड फ्रेश करत राहा. काहीतरी गोष्टी असतात, कारण की या उन्हाच्या धगधगतीमध्ये पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू पाहायला भेटला. पहा निर्धाव चेंडू आपल्याला पहिला काय चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर थोडी उसळी घेतली, परंतु तेवढाच वेग देखील कमी पाहायला भेटला आणि पहिल्या चेंडूवरती फसवा चेंडू पाहायला भेटला. यांना देखील मी नगिंद स्पर्धेतून खेळताना पाहिलेलं आहे बरेच वेळा. हे देखील चांगले क्रिकेटर आहेत. रोशन खदान असो, डम्पिंग असो, पोलीस चौकीचा मैदान असो, गाजवलेला आहे. पुन्हा एकदा पहा थोडासा स्लोवर वन चेंडू पाहायला भेटला. फील्ड होते तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झालेली आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रणित यांना, ज्याची या पंचक्रोशी असेल किंवा जिल्हा असेल तालुका असेल प्रत्येक ठिकाणी ज्याचं नाव कोरलं गेलंय असे प्रणित पांढरे. ओ पुन्हा लेगच्या दिशेने कटवलाय चेंडू. पहा नो मॅन्स लँड मध्ये चाललाय चेंडू, सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. करून पाहतोय ग, परंतु या पद्धत चिकण्या पिच वरती जर का तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन चेंडू प्रणित यांना केला तर त्याचा पुरेपूर समाचार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करताना पाहायला भेटलं. पाहूया काय होतंय काय घडतोय. थोडीशी फेकी आपल्याला फेकी मध्ये चुकी पाहायला भेटली, परंतु पहा रन धावसंख्या कमी असताना रिक्स घेणं कुठेतरी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, परंतु तेवढाच वेग पाहायला भेटला. षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. म्हणजे या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता पुढील येणाऱ्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. वळूया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. सुमित डीजे. नक्कीच आपल्या कोकणातील देखील थोड्याच वेळामध्ये हंगाम चालू होईल. सॉन्ग आपल्याला पाहायला भेटतील डीजे सुमित यांच्याकडून. परंतु थोडस या उन्हामध्ये कुठेतरी डोक्यावरती जास्तच गरमी आपल्याला पाहायला भेटते. चला लगेचच आंबेडकर नगर आंबवणे संघ जास्त थोडा स्पीडअप घ्यायचं आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, नाहीतर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये जाईल. पहिला षटक 6 धावा पाहायला भेटल्या. दुसरा षटक पाहूया किती धावा येतात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सनी यांना. सनी विरुद्ध आपण पाहतोय प्रणित. चांगला निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच मी आधी पण म्हटलं होतं प्रत्येक निर्धाव चेंडू हा कुठेतरी आंबेडकर नगर आंबवणे संघाला कुठेतरी मॅचच्या शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतो. ते प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. चांगले गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील, तुम्हाला निर्धाव चेंडू फेटाळावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता वेग आपल्याला पाहायला भेटला.
पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटला, त्याच्यावरती थोडंसं हलका स्वरूप पाहायला भेटला. त्याच्यानंतर पुढे केलेला चेंडू, त्याच्यावरती वेग पाहायला भेटला. म्हणजे व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतोय सनी यांना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 2 चेंडू हाताळले गेले, ते दोन्ही निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. सर प्रणितला थांबवून ठेवायचं म्हणजे जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु हा त्याचा पूल केला आणि हा त्याचा फायदा मिळाला प्रणितला. पुल नाही, पुल म्हटलं तर पॉवरफुल. तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन चेंडू याला करू शकत नाही. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूवरती प्रत्येक फटका हा षटकार किंवा चौकार असू शकतो. कारण की वारंवार आपण या संघासमोर खेळले गेलोय. हा खेळाडू कोणत्या चेंडूवरती कोणता चांगला फटका एक्झिक्यूट करू शकतो हे देखील तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च झाल्यात. आता पुढील येणाऱ्या 2 चेंडू महत्त्वाचे असतील. जर काही 2 चेंडू देखील निर्धाव राहिले तर कुठेतरी आंबेडकर नगर संघाला कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच सर, गोलंदाज प्रयत्न करतोय पण हा उंच उडवलेला टोललेला फटका बघूया क्लिअर, आणि हा झणझणीत षटकार. जाऊया डीजेकडे. निर्धाव केल्यानंतर हम भी किसी से कम नाही हे दाखवताना प्रणित दिसतोय. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर आपल्याला षटकार येताना पाहिलं. पुन्हा एकदा ओ हो आताचा फुलटॉस चेंडू कुठेतरी मिस होताना आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु एक धाव पूर्ण पंच 22 आहे का? बॅट. एक धाव घेताना प्रणित आपल्याला पाहायला भेटलं. या एक धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी गरज असेल 5 धावेंची. जॉन्टी सर, आपल्याला मागे आपण पंचक्रोशी प्रीमियर लीग बघितली, तसंच आता हा पंचक्रोशी चषक आहे आणि हा चॅम्पियन ट्रॉफी. आपल्या पंचक्रोशीचे सचिव सांगतायत की चॅम्पियन ट्रॉफी आहे, म्हणजे चॅम्पियन बनायचा ते चान्स आहे तो प्रत्येक संघाला. तसंच आज या टुर्नामेंटसाठी ज्यांचं नॉमिनेशन झालं आहे महामी विधानसभा साठी, ते आपले विनायक जांभीर साहेब इथे आले. त्यांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं इकडे सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. परंतु प्रणित पांढरे यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. इकडून गरज असेल ती फक्त 4 धावेंची. नक्कीच चांगली फलंदाजी या 2 खेळाडूंना. नो लॉस क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु आंबेडकर नगरने फलंदाजी करताना कुठेतरी चुक्या केल्यात. जर का धावसंख्या 35 ते 40 असती तर नक्कीच गोलंदाजी तर तुमची खराब चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पंचांनी नो घोषित केलाय. म्हणजे हा पुढील चेंडू म्हटलं तर एक सोनेरी संधी असेल प्रणित यांना. फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया कशा रीतीने हाताळला जाईल, कारण जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 3 धावांची. इनिंग शॉट येईल का सर? सर बघायला गेलं ना तर प्रयत्न म्हणजे त्याचे बॅटिंगचेच प्रयत्न कमी पडले आंबेडकर नगरचे, नाही तर गोलंदाजी चांगलीच झाली होती. हा उंच उडवला आणि हा बहुतेक क्लिअर केलाय तो प्रणितने. पिंट्या नावाने फेमस असलेला हा खेळाडू झणझणीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना हा षटकार. चला विजयी षटकार मारलाय. जाऊया डीजेकडे. ऐकूया सुमधुर संगीत सुमित यांच्या माध्यमातून. धन्यवाद. आंबेडकर नगर आंबोडे संघ खरोखरच चांगली खेळी पाहायला भेटली. कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला भेटलं, परंतु नक्कीच पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच RCC संघ विजयी झालेल्या विजेचे संघाचे देखील हार्दिक अभिनंदन असेल. चला माहू संघ आणि नारगोळी संघ लगेचच आपलं काय क्षेत्ररक्षण निवडलं असेल तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ घ्यायचं नाहीये. चला वळतोय डीजेकडे, जिकडे आपल्यासोबत सुमित आहेत. डीजे सुमित.